आणि थोडं बारीक झालंय बघा. त्यात थोडे मी जाडसर ठेवलेला ना, त्यामुळं पण ते वळायला थोडं कोरडं झालेलं लास्टमध्ये. तर हे बघा, बिलकुल बिघडण्याचा चान्स नाही, पाकाचं वगैरे टेन्शन नाही. आणि चव तर एवढी भारी होते, तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. बघा कलरच खूप सुंदर दिसतोय, कारण की आपण छान टाईम देऊन शेंगदाणे भाजून घेतले, तर कलरच बघा किती सुंदर येतो. असं छान ब्राऊन कलर आला पाहिजे. शेंगदाणे व्यवस्थित भाजला गेले नाही ना, तर असा व्हाईट व्हाईट कलर येतो. तर असे आपले मध्यम आकाराचे 10 ते आणि हे 15. पहिले बांधलेले आपले लाडू झाले 10. मी अंदाजाने घेतलंय, तुम्हाला जर एकसारखे घ्यायचे असेल तर एक वाटी वगैरे घ्यायची किंवा एक चम्मच घ्यायचा आणि तेवढं घेऊन सारख्या आकाराचे वळता येतात. हे बघा आता 17-18 म्हणजे छोटे छोटे 20 लाडू आपले तयार होतात एक वाटीमध्ये. एक वाटी म्हणजे 1 पाव वगैरे शेंगदाणे असतील आपले, 1 पाव शेंगदाणे 1 पाव गूळ. तर बघा अर्धा किलो आपले लाडू तयार झाले. अर्धा तासात बनवून तयार होतात. थांब बेटा, थांब थांब थांब, आले 1 मिनिट. तर हे बघा आपले लाडू छान तयार झाले. 1 मिनिटात, 1 मिनिट द्या मला, माझा मुलगा आलाय शाळेतून, दार उघडते. चला तर मग बघा कसे वाटले तुम्हाला लाडू, तर मला नक्की कळवा. करून बघा तुम्ही नक्की. तर हे बघा आता पुन्हा फिरवलंय मी तूप टाकून, तर ते असे झालंय. आणि हे आधीचे हे बघा थोडे चंक्स ठेवले जाडसर. तर हे आपले 10 लाडू आहेत आणि हे 8 आहे, 18 झाले. तर हे मी मीडियम साईजचे केले आणि हे थोडे मोठे झाले. जर सारख्या साईजचे केले तर आपले 20 लाडू बनून तयार होतात एक वाटीमध्ये, 1 पावमध्ये. तर आपण 1 पाव शेंगदाणे आणि 1 पाव गूळ सारखंच प्रमाण घेतलेलं. मी गूळ थोडा कमी घेतलेला, पण तरी हे अर्धा किलो वगैरे आपले लाडू तयार झाले बघा. तर फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला शेअर करा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, फक्त मी थोड्या टिप्स दिल्या आहे. तेवढ्या जर आपण फॉलो केल्या तर आपली रेसिपी एकदम परफेक्ट बनते, बिलकुल बिघडत नाही. तर बघा हा एक मोदक तयार झाला आहे, माझ्या मुलाला देते, स्कूलमधून आला आहे आता. तर सगळ्यात पहिले गणपती बाप्पाला देते लाडू आणि मग मुलं खातील. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करून कळवा कशी वाटली ते. फॅमिली फ्रेंड्सला शेअर करा व्हिडिओ, म्हणजे त्यांना पण कळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन भेटूया. धन्यवाद. सगळ्यांची आभारी आहे इतका वेळ दिल्याबद्दल आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.